लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये आता सत्तापालट. भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडूमध्ये थलापती विजय तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता डावे सत्तेच्या बाहेर. तर 5 राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपची महत्वाची बैठक. भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन नबीन यांची उपस्थिती. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जी यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा दुहेरी पराभव. सत्तेसह स्वतःचा मतदारसंघ गमावला. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दिदींना 58,349 मतं. बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाणार. विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा. तर घुसखोरांवरती कडक कारवाई करण्याचाही दिला इशारा. भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती मला मारहाण, लात मारण्यात आली. ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटला मारहाण झाल्याचा दावा. फेरमतमोजणीची केली मागणी. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपने निवडणूक जिंकली. ट्विट करत राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा वोटचोरीचा आरोप. ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांशी सहमत. राहुल गांधींची ट्विट करत प्रतिक्रिया समोर. ममता बॅनर्जी यांना सर्व मुस्लिमांनी मतदान केलं तर हिंदू, शीख, जैन व बौद्ध यांनी मला आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजपचे सुवेंदू अधिकारी यांचीही प्रतिक्रिया समोर. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं. भाजप 200 पार. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव. तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 80 जागा. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदा बंगालमध्ये सरकार करणार स्थापन. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तमिळनाडूमध्ये थलपती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. तमिळनाडूमध्ये थलपतींचा उदय. अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर. थलपती विजयच्या टीव्हीकेला 160, डीएमकेला 59 तर एडीएमकेला 47 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय. डावे सत्तेबाहेर तर आयएनसी 63, सीपीआय 26, आययूएमएल 22 तर सीपीआय 8, केईसी पक्षाला 7 जागा. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवर 82 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मा गड राखतात. तर काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. दरम्यान बीओपीएफ आणि एजीपी पक्षाचा प्रत्येक 10 जागांवरती विजय. पुदुचेरीमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार. 18 जागांवरती विजय तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 6 जागा. एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलंय. बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेने मोदींवरती विश्वास दाखवलाय. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाची युती. 92 लाख मतं डिलीट करण्यात आली. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर संजय राऊत यांचा हा आरोप. ममता दीदींनी नेहमी केंद्राचा निधी नाकारला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही. पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशानंतर शिंदेंची ममता दीदींवर टीका. भाजपच्या प्रचंड मेहनतीचा विजय. अभिनंदन करायलाच हवं. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये भाजपनं मोठा विजय मिळवला. त्यानंतर जयंत पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर. बंगाल, आसाम जिंकले तरी देखील एनडीएच्या पतनाची सुरुवात. 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया. दुहेरी भूमिका बंद करा. नवनाथ बनी यांची राऊतांवर टीका. 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजप इंडियाला स्पष्ट बहुमत. आसाम, बंगालमध्ये कमळ फुललं. देश मोदी, शहा यांच्या पाठीशी. नवनाथ बनी यांचीही प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अमित शहांना फोन. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपच्या विजयाबद्दल शिंदेंनी केलं अभिनंदन. शिंदे आणि अमित शहांमध्ये 10 मिनिट झाली चर्चा. देशाच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड. बारामतीमध्ये 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000चं मताधिक्य. बारामतीकरांनी दादांमुळे माझ्यावरती विश्वास ठेवून मतदान केलं. आजचा विजय हा दादांना आदरांजली. विजयाचा गुलाल उधळू नका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना हे आवाहन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर आमदार रोहित पवार यांच्याकडून अभिनंदन. तर हा विजय म्हणजे अपेक्षेपेक्षा बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली. रोहित पवार यांचीही प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर जय पवार बारामतीमध्ये. जय पवारांकडून अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कडिलेंचा विजय. कडिलेंना 1,34,000चं मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष देखील करण्यात आला.
राहुरीकरांनी माझ्या वडिलांवरती विश्वास दाखवला. अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया. ज्यांनी मला मतदान केलं ते फक्त आता मतदान नाही तर माझे कुटुंबीय आहेत. विजयानंतर अक्षय कर्डिले यांचं हे वक्तव्य. ठाकरे सेनेची राज्यामध्ये वाताहत झाली आणि ते बंगालच पाहायला चालले. कार्यकर्ते सोडून चालले. त्यांना आवरता नाके नऊ आले. राऊतांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंकडून आता ठाकरेंना कार्यकर्ते सांभाळण्याचा सल्ला. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिलांनी प्रत्युत्तर दिलं. बंगालमध्ये सत्ता स्थापन करून भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. अशोक चव्हाण यांची विरोधकांवर टीका. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतात सर्वत्र भगवं सरकार स्थापन झालंय. विरोधक कुठलेच नाही. विरोधकांना जनतेने बाहेरचा रस्ता दाखवलाय. भाजपच्या विजयानंतर प्रसाद लाडे यांचा हा निशाणा. मीरा बोरवणकर सक्षम अधिकारी. सरकारनं बोरवणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवावं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची ही मागणी. संजय गायकवाड गुन्ह्याच्याही नादी लागा, मात्र चळवळीतील कार्यकर्त्याच्या नादाला लागू नका. आम्ही आधी घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. पोलिसांच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागू. प्रशांत आंबे यांची भूमिका. मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा. अधिकाऱ्यांवरती चिखलफेक केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती. शांततेचा भंग केला या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावलेली. धारावीकरांच्या घरासाठी काँग्रेसचा धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला धारावीमध्ये घर मिळायला हवं. वर्षा गायकवाड आक्रमक. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी. सत्ताधारी विरोधकांमध्ये 16 विषयांवरून आरोप प्रत्यारोप. विरोधकांना विश्वासात घेतलं जात नाही असा हिरालाल चौधरींचा आरोप. खडाजंगीमुळे सत्ताधारी शिंदेगट आणि विरोधी भाजपमधील संघर्ष समोर. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी रिंगरोडच्या भूसंपादनावरून वाद चिघळला. मातोरी बुरसरा या ठिकाणी मोजणी दरम्यान शेतकरी आक्रमक. प्रांताधिकाऱ्यांनी अधिकार नसताना मोजणी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तर संबंधित प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करण्याची देखील मागणी. अमरावतीमध्ये भरदिवसा पंचायत समितीच्या आवारामध्ये कर्मचारी महिलेवर हल्ला. काचेची बॉटल डोक्यात फोडली, त्यामुळे महिला रक्तबंबाळ. भातकुली पंचायत समितीमधील ही घटना. मुंबईच्या हिरानंदिनी शाळेतील 14 वर्ष मल्हार देसाईचा ऐतिहासिक जलप्रवास. प्रॉक्स रिफ ते टॉम्बे जेट्टी हे 25 किलोमीटर अंतर अवघ्या 4 तास 43 मिनिटांमध्ये पार केलं. मल्हारची ओपन वॉटर स्विमिंगमध्ये विक्रमी झेप. तर कोचीमधील यशानंतर आता मुंबईमध्ये नवा विक्रम. जळगाव महापालिकेच्या सर्व 23 शाळांचे सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये रूपांतर होणार. महापालिकेमध्ये पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय. शाळांच्या इमारतींचं सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा पुरवण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल. धुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. धुळे महानगरपालिकेच्या वतीने शेल्टर हाऊस उभारण्याच्या कामाचा शुभारंभ. महापालिकेच्या निधीतून 2.5 कोटींची तरतूद. अंबरनाथ मोहनपुरम गणपती मंदिराचा 12वा वर्धापन दिन साजरा. गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आणि महाप्रसादाचं आयोजन. अंबरनाथ या ठिकाणी लोकनगरी रोडवरील 70 अनधिकृत गाळ्यांना पुन्हा एकदा नोटीस. गेल्या 2 वर्षांमध्ये बजावलेली ही 3री नोटीस. त्यामुळे आता तरी कारवाई होणार की नाही ही शंका. भूमाफियांची दहशत मोडून काढण्यासाठी कारवाईकडे नजरा. वर्धा जिल्ह्यातील बावळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. 3 एकरवरील शेतीचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी संकटात. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये अवैध 18 गॅस सिलेंडर जप्त. जारगाव चौफुली या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर कारवाई. पाचोरा पोलिसांमध्ये यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तिकडे वाशिममध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी बांधलेली शासकीय निवासस्थानं ओसाड अवस्थेत. जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर गेली तर ही घरं गेल्या 1.25 वर्षांपासून बंद. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली घरं वापराअभावी खराब पडली असल्यानं प्रशासनावर प्रश्न उपस्थित. वर्ध्याच्या नासळगावमध्ये गोदामामध्ये अनधिकृतपणे ठेवलेला खताचा साठा जप्त. कृषी विभागाच्या भरारी पथकाची ही कारवाई. 723 बॅगचा मोठा साठा सील करत विक्री बंदीचे आदेश. यवतमाळच्या टाकळी राजापूर शिवारामध्ये जनावरांच्या गोठ्याला आग. आगीमध्ये 4 गायींचा मृत्यू झाला. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.